गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी मला सांगा तुमच्याजवळ मान हाय मर्यादा हाय प्रतिष्ठा हाय सगळ्या गोष्टी आहेत हाय हाय आता एकच गोष्ट नाही हाय ना ते बी अहो ती गोष्ट खरंच नाही ती गोष्ट म्हणजे काय लेकरं नाही अहो त्याच्या अगोदर बायको करावं लागल ना लेकरं नाही हाव काय लेकरासाठी बायको बरोबर मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे एखाद्या पोरीला प्रपोज करावं लागणार आहे पोरीलाच काय बाईला पर्पज चालणार नाही का आता कोण देणार आहे आपल्याला असे आता मला नाही वाटत भरोसा नाही अहो सरपंच काकत कळसान गावाला वळसा ह्यालाच म्हणतात ना कोण आहे काकेत आणि कोण आहे वळसा कोण आहे कोळसा अहो मोनाला एकदा प्रपोज करून बघा ना अरे बाबा बाबा तुला तर माहिती ते कुत्र्यासारखी वस कधी तिच्या आपण नाही येत तिला तुम्ही त्याच्या जवळ जरा माणसासारखं जाणार तुम्ही कुत्र्यासारखं गेल्यावर मग ते ना कुत्र्यासारखं करणार तर कसं करणार ते काय जमत नाही आपलं तिचं मला नकोच वाटतं ते अहो सरपंच तुम्हाला माहित नाही पिरमाची गोष्ट म्हणल्यावर पोरीला गोडीनं बोलावं लागत तिला 56 वेळा गोड बोललंय किती गोड बोलू मी तिला आता काय तिला तोंडाला साखर फासडून जाऊ का आणि मग बोलू का तिला तसलं करायचं नाही तुम्हाला सांगतो त्याला बोलताना एखादी अशी कविता म्हणायची तिच्या सौंदर्याचं वर्णन करायचं तर ती तुमच्या प्रेमात पडती कविता म्हणायची ना म्हणजे तिचं वर्णनच करायचं ना अरे आठवलं असले लय वर्णन करू शकतो लय धोरण आहे आपल्याकडे ऐका असं वाटतं मोना तुझ्या केसामध्ये हात फिरत असं बसावं वा वा पण काय करावं तुला इतक्या वय त्या जर हाताला चावल्यात मग काय करावं सरपंच असं काही बी बोलू नका पुढे ऐका ना बरोबर पुढे ऐका असं वाटतं मोना तुझ्या कपडेला अशी कचकन मिठी मारून हो सरपंच हे जरा लईच व्हाले अरे पुढे कवी आहे मी बरोबर कवी जिथं न जाई रवी तिथं जाई कवी ऐक पुढं असं वाटतं मोना तुझ्या कमरेला मिठी मारून बसावं पण तुझं कमरच माझ्या मिठीत बसत नाही त्याला म्या काय करावं हो सरपंच धन्य हाव गड्या तुम्ही मात्र पुढे ऐका असं वाटतं मोना असं अंधारामध्ये तुला घेऊन बसावं पण काय करावं तू एवढी काळी आहे त्या अंधारात जर तू हरेल तर मी काय करावं हो सरपंच असलं म्हणल्यावर मोना ताई काय करतील एक तासाची शांदल काढून तुम्हाला खन खन जागीच हाणतील इथं आपल्या जिंदगीचा धाडा झाला आणि तिच्यासाठी कविता कुठून आणू मी मला कुठे येते कविता हे का असं म्हणल्यावर कुठून तुम्हाला बायको कोण देणार आहे आणि कशी होणार आहे मग एखाद गाणं म्हण वाहतो जगा ग वाऱ्यावर उडता मग असलं गाणं म्हणलं का चप्पल काय थड 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 कविता हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या अशी कविता येतात आपल्या तुम्ही असलं लाचरावनी काही बी गाणी म्हणत बसल्यावर तुम्हाला कोणी जवळ येऊ देते का नाही ना मला मला येते कविता कोणती काय तुझे डोळे त्या डोळ्यात बादा चिपडे शेंगा असलं बोलता तुम्ही असलं बोलता मी सांगतो असं जर बोलू लागल्या तर तुम्हाला फक्त पारावर बसायला चान्स मिळते ते बी गांजा फुकत बर ठीक आहे बघतो मी ते तू म्हणतोच एवढं तर मी जातो तिच्याकडे एक वेळेस शेवटच्या वेळेस ट्राय करतो ती जर हा म्हणली तर मग बघू आणि नाही म्हणली तर पुन्हा तुझ्याकडे म्हणतात मला माहित आहे ना हो म्हणतात फक्त तुम्ही जरा पिरमानं बोला कळला का ठीक आहे चला आता मी बिगर चपलाच जातो नाही चपला घालून जा ठीक आहे तुम्ही चला मोना मैना बघ कुठं गेले बघ तू वेल बघ कुठं गेलाय बघ पार इकडं पांगलाय बाया काय करू बाया आवरलंच ग महिने हा वेल मी हे तोडते त्यापेक्षा ना महिने होय बघ नको उठू मोना ताई मला शेंगा खायच्या नाही शेंगा बिगा खायचं नाही कवळ आहे ते अजून नाही मला भूक लागली तुम्ही काय आणलं नाही खायला काय नाही थोड्या वेळाने काम आवरलं की खायचंय आपल्याला मग आताच चला थोड्या वेळाने कशाला मला लई भूक
मला चक्कर यायला लागली. शांत बस. तुम्हाला सांगितलं होतं ना उन्हात येऊ नका म्हणून, सावलीत आलो असतो आपण. नाही बघ डोकंच फुटलं आता. अयो. काय मोना मॅडम, मैना मॅडम, हा आलं ती पेट. काय चाललंय? काय दिसत नाही का? नाही मला दिसत आहे. तुम्ही काय करता याच्यात? जरा तिकडे चांगले कामं पाहिजे, हलके फालके नाही. उसात जायचं, उसात तू बाहेर काढायचं, याच्यात काय? ते उसातली काम आमची नाही, ते तुझी काम आहेत. हा बघा हा आज उलट बोल नाही. उलट बोलू नाही. मैना मग बोलू. हा. मैना महिना नाही, मी मोन आहे. हा ही महिना आहे. ते काय झालं, रातची जरा जास्त झाली, बरं काही समजलंच नाही. हा डोळे उघडून बोलतो. मोना असं उलट बोलू नाही, मग कसं बोलावं? चांगलं बोला. चांगलंच बोलते की तुला काय शिवाय दिल्यात होय मी? तू काय इथे उपटायला थांबली आहे? जा ना तू. नाही मी इथंच थांबणार, मी मोनताईला सोडून नाही जात. अरे तू हे बघा एक दोन याला उपटून जा घरी जा. नाही नाही, ते कवळा तिला उपटाय नको. हा. उगाच व. हा? अर्धा म्हणतो की मग नाही जाणार, काय करशील? महिने हा. तू जात नसली इथंच भोंगळा होईल मी. नाही, 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 मी आणि- जाते, मी जाते. ए, देवावर आपल्याकडे असला कणका असते अगं नाही जात तू. काय कुशल तिला घालवली तू पण काय पण म्हणून. असं करायला लागलं. हे असं काय करतोय तू मला? हे बादशाह, तुला येडबीड नाही लागलं? येड लागले का? येड लागलं म्हणजे असं करता लिव 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 थांब येडी. लस लाडाला आलाय राज. हा? थांब ना, मी काय म्हणतो, मला आता इच्छा झाली. मला काहीतरी करा वाटतं. मला माझ्यासाठी नाही, मला तुझ्यासाठी करा वाटतं. हा. हा मला वाटतं 4 पाहुण्याने आपल्याला ओळखलं पाहिजे, 4 पाहुण्याने आपल्याला सोबत बोलिलं पाहिजे, या जा बसा उठा म्हणलं पाहिजे. मग त्यासाठी लागते बग बायको. बायको हाय का बरोबर आहे, नाही? बायको लागते. हा मग ती सायको का असा ना, पण लागते ना बायको. बरोबर आहे. म्हणून म्हणलं आपल्या रोजच्या 2 भाकरीची सोय होईल, कालवणाची सोय होईल, झोपायची आथरून टाकून देईन, सगळी सोय होईल. म्हटलं आता दुसरीकडे कुठं जाता, आपलं घरचं सरकार आहे. बरोबर. मोना आहे की? डार्लिंग. सरकारच आपलंय. बरोबर. हा, बरोबर आहे. तू आता सरपंच आहेत म्हणल्यानंतर हा. सरकार आपलंच आहे. तर बरं. बरं एक काम कर, तुला माझं काम करायचं ना, चल येऊ जरा काम नाही नाही करू. नाही ते नंतर, ते नंतर. पहिला आपलं होऊ द्या, काय मग होऊ आपलं द्या? काम करू. म्हणजे आता मी म्हणजे माझं कणी आता कसं सांगू तू, म्हणजे काय करावं मला बोलता येत नाही. तुला काय जास्त झाली का? जरा नाही, तू नाही, पाचशे जा नाही, बरं. नाही. ऐक ना, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हा. सगळ्या हाताने प्रेम आहे. मी आंधळ होऊन तुझ्यावर म्हणजे मोकळा झालोय. मला तुझ्या सोबत प्रेम करायचं आणि तू माझ्यासोबत लग्न कर. तू मला एक सांग रे बादशाह, तुला काय पिसळायला कुत्रा बित्र चावतं का रे? आता पिसाळ्याला कुत्रं चावलं म्हणजे काय, मी फुलं घेऊन येणार धप नाही, फुलं. नाही. ये प्रत्येक होऊ वेळेस दे येतो. फुलं आणि होऊ दे मला आपल्याला किती मुलं. फुलं बिलं. प्रत्येक वेळेस येतो, म्हणत आहे तुम्ही मला आवडता आणि माझं प्रेम आहे, मला लग्नच एक करायचं. एक मिनिट मला ताई कधी म्हणलं, मी ताई कधी म्हणलं, ज्याची मला बायको करत मी ताई म्हणून म्हणतो की तो आधी मध्ये नाही, मला माहिती नाही, की. मी ताई पण तू नाही. काय डोक्यात जरा मेंटल आहे का? तुला मी सांगितलं नाही मला लग्न करायचं, तू कसं येतो रे सारखं सारखं इकडं? बघ म्हणा, तू माझ्यासोबत लग्न कर, एका दिवसात मी करोडपती होईल. हे बादशाह, तू उगाच डोकं खाऊ नको, मला तुझ्या संग लग्न करायचं. तू हरभरा इथून पहिला. तू मी बघतो मी. हा मी काय कसं बघतो तो सोबत लग्न करतो ना, तर तू बघत राहा. मला नाही राहायचं. अयो ए जा बाबा तू. काय म्हणजे काय प्रेमाने बोलावतोय तुला. माझ्या कामात चाललंय, तुमचं काय माझा त्याचा काय झालं तुम्ही आता बोला. काय झालं? काय झालं पाहिजे? ही चप्पल घ्या, ही चप्पल घ्या. काय चप्पल घाल. हाना यांना 2 हाना, मला 2 हाना, कोणाला हाना. अरे पण तू शांत नाही तर हो. मी हाणतो. काय झालंय ते सांगतात ना. कपडे तरी सोयीच्या खाली जा. इकडे तुम्हाला काय झालं म्हणजे काय सांगायचं तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला काय माहित नाही का मग? माहित नाही का मग? काय झालं म्हणून काय सांगते आम्हाला. काय झालंय? माय माग इतका सनिता मला इतके बोलले ते मा, इतके बोलले, इतकं वाईट वाटलं की असं जावं वाटून असं जीवन तुम्ही सोडा. कोण तुम्ही दोघं सोडा मला. मी आज जे काय होईल ना ते वाटोळ करतात. तिच्या मायला होत नाही आता जीव. एक तर ती राहील नाही तर मी राहील. अरे पण कोण बोललं एवढं तर काय? ते मोनी तिची काय लायकी, तिची लायकी आहे का? मला बोलली भाषा बोलण्याची लायकी का? काय म्हणलं? भाषेला बोलण्याची लायकी आहे का तिची? काय म्हणलं तू पण? काय म्हणलं तिला? मी तिला काहीच म्हणलं नाही, ती मला काही म्हणली.
काय मी म्हणले असं होणारच नाही. हा लय बोली मला आता एवढा ताण आला मी काय करतो ना बघा तुम्हाला 50 रुपये द्या. तुझी काय तरी चूक एक क्वार्टर घेतो काय चूक नाही ते द्या ना मला हे पण बाधी काय? ही आणखी द्या. तुमच्या आणखी अरे जाऊ दे मोरदी, हे सोडा. अरे होय? दोन दिवस पुढे तुम्ही आता तुम्हाला सांगतो जे काही करीन तुम्ही पाच आता तिचा नाही ना म्या वाटोळ गोटळ केलं ना तर मग नावाचा बादशाह नाही तुम्ही नुसतं पाच माय मागे ए, काय वाडा ना तुम्ही तुमचं बहाना ए, दिल का आना हाय हाय दिल का जाना हाय हाय ये यारा खो गया दिल दिल परदेसी हो गया दिल दिल परदेसी हो गया नो 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 आयो रे मा तुला आनंद झाला का काय एक मिनिट तुला काय झाले काय झालं म्हणजे आनंद झालाय का तुला आनंद नाही झाला हा मग हा तुझ्यामुळे झालं सगळे कस काय झाले काय झालं हा? काय झालं ए, बघ. हा? एका ठोक्यात मुतीचा तुला नाही. आराम खरा लाज वाटते ती तुला तू मित्र फसायचं मित्र काय फसिल मी हा? हा? काय फसिल काय झालं अरे त्या मुलीने हो म्हणलं हो काय होतं म्हणलंय हा मग मै काढी काढली? इज्जत काढली बाई डायरेक्ट तू हा मला बोलली लई शिया दिल्या लई बेकार शिया दिल्या वांगा झाड शिया दिल्या मी कोणाला सांगू शकत नाही होय का? मग कानात रक्त आलं इतकं बोलली ती मी आता तिचं ऐकलं नाही इथं बरं, तू याच्यावर काय? ए, थांब. शांत होय जरा शांत होय तू नेमकं म्हणलास काय ते मी सांग काय म्हणलं म्हणजे हा? मी तिला म्हणलं हा, बस इथं माझं तुझ्यावर हाई बस हा. हा. तुझं माझ्यावर हाई हा. मला तुझ्यासोबत लग्न करायचं हा. ती हा. ती म्हणली अजिबात जमणार नाही तुझ्यासारखी रोज 56 येतात असं म्हणली हा आणि मला नाही म्हणली हो, मग मला एक सांग तू कविता म्हणलास काय कविता हा? अरे कविताला कशाचा वेळ होता हा ह्याच्यामुळे झाली असली भानगड तू जर कविता म्हणला असतास तर तिनं हो म्हणली असती लगेच अरे गबस हा? कविताला नाही ते मला हो म्हणाले कविताला का हो म्हणायची अरे कोणालाच हो म्हणत नाही कविता ऐकून तुला हो म्हणली असती असं म्हणालो हे काय खरं नाही हा? तिचं तू काय नाही मी आता काय करणार तू रे एकदा म्हणून तर बघायचं होतं बघ मै तुला आठवण येते का कोणाची आ- तोही का माही आता तू हीच ना ही अशी कविता म्हणायचा होतास म्हणालो ते तसल्या कविता काय नाही मी 2-3 गाणे झाग्याचे बिगायचे म्हणायला गेलो हा. पण ते काय वेळ भेटला नाही त्यात ती महिनी होती हा. ते मोनी होती आणि मी होतो बोललो 3 महिने इज्जत काढली आणि बरं झालं आम्ही दोघच होतो नाही तर आम्ही एकमेकाची लई इज्जत काढली मी बी तिला असं झापलं आणि तिने मला असं झापलं मी सरळ निघून आलो आता जे मला काय नाही लय राग आलाय मला याच्यानंतर असं आयुष्यात कोणीच बोलला नाही याच्या अगोदर मी डायरेक्ट चढतो वर आणि जीवन ए, बाचा, बाचा. ए, ए, ए. तू थांब काय, काय, नाही काय, मी काय? आता चढतच बा तू शांत होय जरा असं शांत होय तू तर असं दाग केल्यानं होय ना सर सलामत तो ऐकून तर सगळं वाटलं व्हायला लागलंय आरामखोर बस 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 नाही काहीच वाटोळ होणार नाही तुला सांगतो सलामत तो पगडी 50 हा. मला सांग तू मेल्यावर तुला कोणती पोरगी पोच करणार आहे किंवा तुझ्या संग लग्न करणार आहे का नाही नाही मग तू जिवंत असला असता अशा 56 पोरी यायला पोच करशील मग तुला सांगतो तू ते हे बघलास का शोले सोले बघितलं शोले मध्ये धर्मेंद्र पिऊन टाकीवर जाते हा आईला बिव मन नाही तर उडी टाकतो म्हणतो मग चढू का वर? नाही आता चढायचं नाही मग? आता चढायचं नाही तू ते सांगितलं असतं मी कर म्हणून पण तू पेल्यावर तुला सुधारणा बस ठीक. तू टाकीवर गेल्या आधीच उडी टाकशील तसं म्हणण्याच्या बर बर माझ्याकडे एक उपाय आहे हा ते उपाय जर तू केलास हा. तर तुझी मागणी 100% पूर्ण होणार काय उपाय उपाय चल तुला सांगतो आयो रे मा ओ सरपंच अहो, तुम्हाला काय अक्कल आहे का ओ उठा त्या गावात उठा म्हणलं तर अगं तुम्ही काय बेअक्कली माणसं आहो का काय झालं तुम्हाला मी काय सांगितलं होतं हा. आमरण उपोषणाला बसायचंय तुम्ही डायरेक्ट झोपलेत असे अरे आडवं झाल्याशिवाय मजा येते का अहो मजा येते का तुम्हाला सांगितलं त्या गोष्टीच करणार चालल्या अरे तुम्हा- तुला का पाहिजे रताळ्या हा? मी कवाच झालं इथं झोपून बसून ये मला कर्ज राळाय
कोणी याय नाही तर काळ कुत्रे येणार तुझं म्हणे सगळं माणसं येणार कुंच येणार म्हणे. अहो सरपंच माणसं काची आली माणसं अख्खा अख्खा आपला तालुका जिल्हा अख्खा महाराष्ट्र बघणार आहे तुम्हाला. तुम्हाला काय साधा सुद्धा वाटलो काय. अहो तुम्हाला इथं बसले की नाही ह्याची बातमी करायसाठी मी पत्रकार साहेबाला सांगितलंय की तुम्ही लवकरात लवकर आमच्या गावात या. आता पत्रकार बोलवलंय ते चित्रकार बोलव कोणी ना कोणी बोलव लवकर नाही तर मग मी जात असतो उठून. नाही 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 सरपंच बसा मी आता लगेच फोन लावतो त्याला कुठपर्यंत आले विचारतो ना. निदान ती बोली तरी इकडे यायला पाहिजे. तिच्यासाठी मी सगळं एवढा तरफडा केला येतील त्याला जेव्हा बातमी कळेल का नाही येतील त्यानं. हॅलो हॅलो दादा नाही नाही हा मी सुखदेव बोलालो. अहो साहेब या ना बातमी लावायला लवकर. कुठं निघाले का. हा बरं 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 चालतंय आम्ही इथंच बसून आहे. हा आले का ये तुम्हाला येतात का. आलो हा हा या 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 बर बर ठीक आहे चल येतात म्हणलं तर मी काय म्हणतो मला आहे ना मला लय भूक लागली वा काय सांग. तुम्हाला माहितच नाही होय. मला काय माहिती. अहो अण्णा पांडवा सरपंच उपोषणाला बसलेत. उपोषण आमरण उपोषण. असले उपोषणाने काय व्हायचंय. काय व्हायचं म्हणजे झळके म्हणजे तुम्हाला खपत नाही का आमचं बायको मिळणार आहे मला. हे उपोषण करून 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 मला बायको मिळणार आहे. लढू नका लढू नका लढू नका. अहो पांडवा तुम्हाला माहित नाही सरपंच मोनाताईला प्रपोज करायला गेलते त्यानं नकार दिला. जोपर्यंत त्यानं होकार देणार नाही तोपर्यंत सरपंच आमरण उपोषण करणार म्हणजे करणार. अशी कशी होत नाही केल्याशिवाय राहत नाही बायको बायको. आज इथं उपोषण उद्या तिच्या दारात उपोषण म्हणजे मी आभूषण करणार म्हणजे करणारच. आभूषण नाही आमरण उपोषण उपोषण करणार. पण मी काय म्हणतोय लग्नासाठी कधी उपोषण केलेलं मी नाही ऐकलं अजून. पण पहिल्यांदा करतात ना हे ना. मी माझ्यासाठी नाही माझ्यासारखे 56 तरुण गावात फिरतेत लय मोठे म्हणून मी माझ्यासाठी त्यांचं बी झालं पाहिजे कल्याण. सरपंच तुम्ही आमचं ऐका सोडा उपोषण सोडा. सरपंच नाही 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 अजिबात सोडायचं नाही. जाऊ का तुम्ही जर उपोषण सोडल्या तर तुमच्या मागण्या मान्य होणारच नाही. बरं नाही सोडत मला 2 कसलं मग गोड आणले का. एक खाऊ द्या ना एकच घरी चालू. सरपंच राहू द्या ना तुम्हाला सांगितलं ना हात लावायचा नाही. अरे भूक लागली कालपासून मी 2 दिवसापासून उपाशी 2 तास झाले इथं बसलोय मी. सरपंच जरा कळ सोसा आपलं सगळं व्यवस्थित होणार आहे. तुम्हाला सांगतो उद्याच्या उद्या म्हणजे काय जो मोनाताईला जेव्हा माहित होईल का नाही तेव्हा त्यांनी बघा तुम्हाला कशी प्रपोज करते. ओ तापत हानी उपोषण मला खायचं नाही प्रामाणिकपणाने उपोषण करायचं. आपलीच माणसं मला खाऊ द्या कोण पाहतोय. मग कसलं उपोषण आलं ते. कसलं उपोषण करणार सरपंच प्रामाणिकपणानं करायचं उपोषण. प्रामाणिक केळ खातो मला कातड तरी दे ना माझ्या देखत खा लागलं तू. सरपंच उपोषण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला अरे चला मी चाललो पाहून आलेत केळणी घेऊन चालते सरपंच या ना उपोषणाला कुठे केळ काय आले होते केळ घेऊन मोकळेच आले हालीत. पण काही म्हणा सरपंच केळ गोड होत्या. मला दिलं का मायला उपोषणाला बसलोय मी केळं खातो तू सगळे ऐकतोय. सरपंच आपलं हे काय आमरण आहे मग आमरण उपोषण आहे. आमरण फामरण ते येतं का नाही पत्रकार नाही त्याला मी फोन केलाय ना येतो म्हणजे एकदा इचारतो नाही का. झोपू नका बसायचंय बसून द्या ना झोपू दे गावात. हॅलो साहेब जरा लवकर या ना. नाही जरा लवकर या. मी आमचा माणूस जरा तात्काळ आहे नाही का. ठीक आहे तुमच्या हिशोबाने या. मी माझ्या पद्धतीने बोलतो माझ्या तुमला मी तसं काय बोलायचं नाही त्याला नाही का. बातमी कशी लावतील ती आपली. ठीक आहे कळतंय का तुम्हाला. जिथे नाही तिथं वर जाते जिथं महत्वाचा मुद्दा आहे तिकडं पत्रकार येणार नाही इथं येत तुम्हाला सांगतो बोलायचं 100% काय करताय. काय करतो म्हणजे काय जेवण करतोय तुला दिसायला नाही का आंधळी आहे का कुठे पण
जेवण कुठे जेवण इकडे ठेवलंय खायचं आहे का? तुला कुठं काय दिसतच नाही काय पण तोंडी हिला काय आणलं रे कोण आणलंय तिने झाली अशी उधळत म्हैस उधळली आणि तुम्ही दोघं इथं काय करताय आम्ही काय अगं महिने तुला हा. माहित नाही का सरपंच अयो. आमरण उपोषणासाठी बसलेत ह, उपोषण म्हणजे अरे तुला कळत नाही उपोषण बिपोषण तू जाय घरी नाही पण मी म्हणते कशाचं पोषण अरे पोषण नाही रे पोषण नाही हिला चांगलं सरपंच, तुम्ही रे हिच्या नाही डोक्यात गुद्दा हाण तुम्ही सरपंच तुम्ही लई राग करू नका लवकर भूक लागती या तुम्ही जरा शांत मी व्हा काय शांत म्हणते व्हा सुक्या येडबीड लागले का काय यंदा महिने तुला कळत नाही का मोनीला जाऊन घेऊन ये तिला म्हणा त्यासाठी बादशाहीचा वाचलाय कशाला मोनी पाहिजे तुला हा? मी हाय की तू हा? तुला कळतंय का काय लग्नाचं काय असतंय नसतंय नाही पण माझ्याशी कर की लग्न अरे जाय तिकडं लग्न कर म्हणे आंघोळ कर हंप ऐ, तू चांगलं कर तुझा तू असं काय माझी फुलं आज आहे काय येडी पोरगी हिला काय कळतंय लग्नाचं. ती येत नाही पत्रकार जाऊ हो तिकडं. सरपंच येते त्यानं आल्या बातमी लावतात ना तर मग त्याला कळायला पाहिजे ना तुम्ही बसून आहो झोपून म्हणल्या त्यानं बातमी कशा लावतात इकडं काय आमच्या राजकारणाने तर फार नको नको केले कोण विरोधात आणि कोण सरकारमध्ये काय फरक का नाही बाबा चुताडा केला बाबा अक्षरशः चुताडा राजकारणाचा बरं इथं काय शहरातील तात्या येऊ का या पाडवा या नमस्ते अण्णा अण्णा पाडवा पांडवा तर नसतात झगामागा मला बघायचं बरोबर अण्णाने तर पोशाख चेंज केल्यापासून काय दिसतोय वाड्यावर किडा चिरवलाय बायको काय सांगायचं आपली रास बघा तेवढी रास कोणची रास मिथून मिथून इथून तिथून मिथून काय अन्नाची रास मिथून काय म्हणतोय व्यवसायात अनुकूलता राहील अरे वा वा चांगले चांगले बरं का काय लिहिले बघा नवीन ओळखी होतील नवीन शिकण्यासाठी वेळ द्यावा लागेल मुलांशी संवाद ठेवा प्रेम विवाहाचा योग आहे प्रेम विवाह काय प्रेमाला वयाचं बंधन नसतं ते अन्नाचं जाऊ द्या मरू द्या आपलं बघा ना भविष्य तुमचं कोणची माझी कन्या तुमची कन्या आहे का कुठे गेली कन्या सप्ताहाची सुरुवात आनंदात होईल मात्र आपण बेफिकीरपणे वागू नका मुलीला पारदीन संपत्तीच्या कामात सावधपणे वागण्याची गरज आहे काय वागावा लागला काय पांडवाला ते जायला अर्धा गुंठा जागा नाही मुलीला पारदीन संपत्ती काय करायचं काय नसतं त्यांचं काम काय त्यांचं काम आहे हे राशी भविष्य हे काय करायचं वगैरे देण्याचं हो का भविष्याने आपल्या मानगटात दम लागतो पांडवा बरोबर आहे काय असं कोणाचं भविष्य बघून जर कोणाला माणसाला जगता येत नाही हे भविष्य असं भविष्य काय ना हातावरच्या रेषा पाहून भविष्य काय तर काय अर्थ आहे दावा नाही तर बघा हे असं वाचलं बसताना अण्णा हे सगळं वागताल तर मात्र पण लग्न करतात प्रेम विवाहाचं योग आहे काहीतरी आपला अंदाज बरं बोला काय म्हणताय काय काय तात्या तुम्हाला काय माहिती आहे का नाही काय झालं पांडवा काय लग्न बिग्न जमलं काय तुमचं अहो नाही तात्या अहो तो बादशाह मेला काय नाही अहो तो उपोषणाला बसलाय बादशाह उपोषणाला कशासाठी बरं अहो मला काही सांगे त्याचं लग्न जमाना म्हणून ते उपोषणाला बसलाय म्हणजे मुनी बादशाह बरोबर लग्न करत नाही म्हणून बादशाने उपोषणाचा हातावर उपसलाय अहो उपोषण केल्यानं अनेक मागण्या पूर्ण होतात मला मागण्या नाही माझी इच्छा पूर्ण पाहिजे मला मागणं नमस्कार 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 साहेब येऊ का हे आपले सरपंच आता गावचे नमस्कार सरपंच आणि ह्याचीच बातमी लावायची होती लावायची होय लगेच एकदम कडक बातमी लावतो हे आपले पत्रकार साहेब आता यायचं युट्यूबला चॅनल आहे 567 सबस्क्राईब आहेत 567 त्याच्यातले 500 माझी सोयरी धारीच बरं का उरले सुरले बाकीच्या मीच हातात मोबाईल घेऊन सबस्क्राईब करून टाकले आपली बातमी लागल्या आता मग ह्याच्या चॅनलवर जाणार लगेच 433 सबस्क्राईब झाले की चॅनल मॉनिटाईज मोकार पैसा तुम्हाला सांगतो पैसाच ओ सरपंच अहो यायचा चॅनल लई मोठा आहे यायच्या चॅनलला लई लोक ओळखीत आहेत काय नाव आहे बाबा चॅनलचं तो
चॅनलचं नाव आहे बीपीलो माझा प्रश्न तुमचा. मग तू इकडे कशाला आला बाबा बीपी लो दवाखान्यात जायला इथं काय ते? अहो तुमचा बीपी हाय करण्यासाठी आलोय, तुमचा प्रश्न मांडायचा काय लोकांसमोर. मग बीपी लो याची चॅनलचं नाव होय. हा चॅनलचं नाव बीपीलो, पण माझा बीपी खूप चांगला आहे. ओ पत्रकार साहेब पण एवढा का उशीर झाला गड्या? त्याचं काय ना, मग आमचं चॅनल अजून मॉनिटाईज झालं नाही ना. झोमॅटोच्या 2 ऑर्डर टाकून आलोय मी. त्याचं काय ना, महागाईचा काळ आहे हो, धकत नाही एवढ्या पैसा साईड यायला कळ यायला शुगी करा हो, लय बिझनेस करतो. बाकीचं बोलू नका ना. अहो लवकर आवरा बरं का, मला अजून 2 ऑर्डर घ्यायच्या. लवकर आवरा तुमचं काय ते लवकर. तुमचा कॅमेरा वन कॅमेरा ना एक काम करा तुम्ही, ह्या मोबाईल मध्ये शूट करा, मी लावतो न्यूज बरोबर. या मोबाईल मध्ये शूट करा करा बिंदास करा. चांगल्या क्वालिटीचा मोबाईल आहे. पासवर्ड काय बघा ना, बायकोचं नाव आहे सारिका. तुम्ही असंच बसा. सारिका तुम्हाला काय करायचं माझ्या बायकोच्या नावाशी? इकडे बघा, इकडे तुमचा गहन प्रश्न मांडणार आहे मी. नाही छान मांडा. अहो छानच मांडतो. हे लोकांपर्यंत उपोषण दाखवायचं का नाही? बर ठीक आहे. कॅमेरा मी धरला कॅमेरा. कपडे काढू का? अहो नको, काय करायचं कपडे? हे चांगले नाहीत ना मग. बातमी लावायला थांबा. तुमच्या थोबाडून दिसतंय तुम्ही गरीब आहेत तेवढे. आता इकडे घ्या कॅमेरा. एक्शन स्टार्ट. जी हाँ दोस्तों, गौर से देखिए इस शख्स को. यही वो शख्स है जो इस गांव में उपोषण के लिए बैठा है. बघा लोको बघा, हाच तो माणूस आहे सकाळी कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा खाऊन आज उपोषणाला बसलेला आहे. तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस ज्यावेळेस हा उपोषणाला बसला होता त्यावेळेस ह्या माणसानं तुम्हाला सांगतो मेवणीला पळून घेऊन गेला होता. मेवणीला पण पोलिसांनी धरला, पोलीस स्टेशन मध्ये नेला आणि असा धुतला. तुम्हाला सांगतो त्याच्या बाद कधी पण उपोषणाचं नावच घेतलं नाही. पण आज नक्की तरी देशाचा एक मोठा गहन प्रश्न असणार आहे, म्हणून हा माणूस उपोषणाला बसलेला आहे. हा माणूस काय साधा सुद्धा नाहीये. यावेळेस तरी ह्या माणसानं पाणी सुद्धा न पिण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाणी सुद्धा नाही. ही बाटली तुम्हाला दिसते ना, तुम्हाला सांगतो ही बाटली दिसते, फक्त ही बाटलीमध्ये पाणी हे दाखवण्यासाठी नाहीये. हे जर समजा कधी मध्ये जर दुसरा कोणी माणूस आला तर त्याच्यासाठी प्यायलाय, पण हा माणूस पाणी पिणार नाहीये. बघा नाही पित हा माणूस, नाही पित पाणी. तर तुम्हाला सांगतो ह्यावेळेस या माणसाने कट्टर उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मला सांग. बस पाणी प्या. नाही पाणी नाही लागत मला, पाणी नाही लागत. प्या. तर मला सांगा, तू रेकॉर्ड केला का सगळं? रेकॉर्ड केला का? हा केलंय बघा. ऍम्ब्युलन्स बोल हे नाही केलंय बघा. आणि बटन काम नाही दाबलं. असे दाबलं नाही बटन. एवढं रक्त सांडलं मी, एवढी मोठी न्यूज बनली, बटन काम नाही दाबलं रे. बटन दाबलं ना, बटन ह्या का काय दाबलं? 1 किलो वजन कमी झालं आपल्यावालं. दाबलं ना. बरं जाऊ द्या, ते नंतर घेऊ, पुन्हा दुसरं घ्या. बस मी काय म्हणतो, जिहाद असतो सगळ्यात मोठी अपडेट ह्या माणसाला आज बटन दाबलं नाही. आमच्या चॅनलची सर कॅमेरा इथं आहे, तिकडे कुठं बघता? इथं कॅमेरा. लोकांना सांगा लागेल एवढा कसा तू कुठं शिकून आलास? कोणत्या मास्तर? तो मास्टरचं नाव काय? साहेब मो आहे का? मला बी गरज नाही तुझ्या उपोषणाची बातमी लावायची. माझ्या चॅनलचं नाव नाही झालेलं. 1 मिनिट मी बोलणार. आणि मी काय करू? मी कॅमेरा धरू का? नाही बोला तुम्हीच, पण आता मी बोलणार. 1 मिनिट. मी काय म्हणतो साहेब, एवढा सगळा फापत पसारा मांडायची गरज नाही. तुम्ही सरपंचाचं म्हणणं काय ते मांडा, ते आता रेकॉर्ड करू. सगळ्यात मोठी अपडेट, या गाडीची सगळ्यात मोठी अपडेट. जरा दम खाय ना, ऐकलं बाबा, लावण्या बातम्या काय करावं यार आईच्या गावात. तुम्हाला प्रश्न लोकांसमोर न्यायचं का? बस इथं. तुम्हाला बायको पाहिजे का नाही? अरे बस इथं बस. बोल मला सांग. साहेब तुम्ही पिसाळ कुत्र चावल्यासारखं करू नका. तुम्ही कॅमेरा तरी चालू करू द्या. असला पत्रकार पहिल्यांदाच बघालो. अरे तुला पासवर्ड काढून दिलता, बायकोचं नाव टाकलं होतं तरी तो रेकॉर्ड का केलं नाही? आता सरपंचाचे जे प्रश्न आहेत ते आपण रेकॉर्ड करू. मला सांगा, मला सांगा सरपंच कॅमेरा चालू करू द्या. कॅमेरा तुम्हाला सांगितलं ना, यस आहे बायकोचा पासवर्ड, यस नावानं कर. त्याला कुठे ABCD येते शिकलेलं आहे, त्याला काढून टाकतो नोकरीवर. मला सांगा सरपंच काय झालं? दांडा कुठे येऊ दाखवायचं? तुम्ही काय करा, तुम्ही बोला. मला सांगा सरपंच साहेब, तुम्ही नक्की हे उपोषण कशासाठी केलंय? पाहिजे ना, घालू द्या ना. एवढं घातलं आयुष्यभर, आता अजून घालायचंय का? सांगा. लग्न आहे ते तयारी पाहिजे ना. बर, उपोषणाला तुम्ही नक्की का बसला आहात?
का बसलो म्हणजे लोक जसे संडासला बसते तसे मी उपोषणाला बसलो. अरे काय विनाकारण बसते का कोणी उपोषणाला? मला माझी हक्काची बायको भेटाना म्हणून मी उपोषणाला बसलो. सगळ्यात मोठी अपडेट या घडीची सगळ्यात मोठी अपडेट. देशातील तरुण आज महागाईनं ग्रासलेला आहे आणि देशातील तरुणाला आज बायका भेटत नाही येतात. अरे पूर्वीच्या काळात आमच्या आजी 4 बायका असायच्या पण आज आज या माणसाला बायको भेटत नाही. ह्या माणसाचा की तुम्हाला सांगतो असे करोडो लोक आहेत, करोडो. ह्या माणसाकडे आज ह्या माणसासारखे करोडो लोक आहेत, करोडो ज्यांना आज बायका नाहीयेत. तर आज हा माणूस त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्या लोकांना त्यांच्या या अन्यायाविरोधात लढा उभा करण्यासाठी हा माणूस उभा राहिलाय. हा माणूस साधा सुद्धा नाही बरं का. मला सांगा नक्की तुमच्या जी बायको आहे तिचं नाव काय? तिचं नाव मी काळजावर कोरलेला आहे. कुठे बघू बघू बघू. राहू द्या, कॅमेरा जात नाही. तिचं नाव मोना आहे. मोना ठरली. ब्रेकिंग न्यूज. सरपंच साहेबाला ज्या मुलीसोबत लग्न करायचं आहे तिचं नाव आहे मोना डार्लिंग. मोना डार्लिंग. बर बर मोना नाव आहे. तुम्हाला सांगतो सरपंच म्हणजे सगळ्या गावाचा सरपंच आणि सरपंचाची बायको म्हणजे सगळ्या गावाची बायको. जायचं बेचं त्याला म्हणजे सोड उपोषण काय असलं काय तरी करतोय म्हणा काय बनासारखं. गेलतो की आम्ही गेलो आम्ही दोघं. मस्त विनंती केली त्याला मग सोडी ना देऊ. सोडी ना. काय बोलताय? म्हणलं केळं खा जरा सांगितलं. केळं घेऊन गेला का? मग काय आता दुसरं काय नेणार आहे? म्हणजे त्या केळ्याचं उपोषण सोडायला हे केळी केळं घेऊन गेली आणि त्या केळ्यांनी ह्या केळ्यांना केळा सकट केळावर मारलं. काय करणार? असिस्टंट सुखदेव आहे का तिथं? सुखदेव होता की आहे ना. हा म्हणजे असा म्हणजे उद्योग केला म्हणायचं का. आता हे नवीनच काढलंय म्हणायचं. आता म्हणजे मुलीसाठी ते उपोषणाला बसलाय. बरं एक काम करा तुम्ही पुढं मी काय करतो मुलीला तिथं घेऊन येतो. म्हणजे सोक्ष लावतो काय बांधले काय लक्षात तुम्ही तुम्ही जातील लक्ष द्या. नाही जातील लक्ष देतो येतो आम्ही. तुम्ही केळं बेळं घेऊन जाऊ नये असं परत पुढं. नाही नाही लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या बादशाला बादला काय ऋतू नाही नाही त्यात गप ना. आज माझ्या बादशाला झोप का येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे बादशा झोपला ग बाई. जु 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 तात्या देवा चौथ नो ऍक्टिंग ऍक्टिंग ऍक्टिंग. अलीकडे अलीकडे हा काय 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 लिहिलंय? मरण उपोषण मध्ये काय दांडगा घातलंय? मरण उपोषण आहे. हा मरण उपोषण. लढा ही लग्नाची. सरपंच बादशाह काय जायला बादशाह म्हणजे तू लग्नासाठी उपोषणाला बसलाय वे? लोक कशा कशाला उपोषणाला बसतात. अरे ते पांडपान चुरून की माझ्याकडे आले आणि मला म्हणली ते बादशाह तिकडे उपोषणाला बसले. मला खरंच वाटाना पण म्हणून म्हणलं ते मुनीसाठी बसले. मी मुनीला घरूनच घेऊन आलो. आता म्हणलं यांचा सोक्ष मोक्षच लावतो. काय बांधगडी नेमके सांगा. हा बादशाह मुनी काय झालं? तात्या उठसूट मला म्हणते माझ्या संग लग्नच कर. हा काय झालं बादशाह? बोला ना. का उपोषणाला का बसलाय सांग मला. विचारपूर्वक बसलो तात्या मी. काय झालं? विचार घेऊन हिम्मत करून बसलो ही पोरगी माझ्या लग्नाला तयार व्हायना आणि यांच्या मागण्याला मोठ्या हो. यांच्या काय मागण्या? पोरगा नोकरीला पाहिजे, पोराला शेती पाहिजे, पोराला आई वडील नको, पोरगा एकला संड्या पाहिजे, पुण्या मुंबईला फ्लॅट पाहिजे, पुण्या मुंबईला फ्लॅट पाहिजे, बंगला पाहिजे, 4 गाड्या पाहिजे, स्कूटी पाहिजे, 2 व्हीलर पाहिजे. याशा एवढ्या मागण्या करून यांना नवरा कशाला करायचा? बरं ते जाऊ देतात. त्या शेती असून ह्या का म्हणतात आम्ही शेतात खुरपाला येणार नाही. मग शेत काय उपटायला पाहिजे का? गवत थांबा थांबा. म्हणजे काय म्हणजे तुझं म्हणजे
तुला मोना सगळं लग्न करायचे बरोबर. तू काय तुझ्या काय अपेक्षा आहेत? हो का तात्या मी काय म्हणते आता ह्यानी काय करायला तर पोट पाण्याचं तरी बघा पाहिजे ह्याला राहायला घर नाही हा ह्याला शेती नाही ह्याला मागं पुढं कुणी बघणार नाही. बरं आता लग्न केलं तर आम्ही दोघं राहायचं कुठं सांगा बरं मला. नाही लोक खोपड्यात राहतील. काय ही गोष्ट खरी आहे. आजकाल काय झालंय माहितीये का की एकतर पोरांची लग्नच जमानात 35 40 नवरदेव झाले तिथं आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या पोराला तर कुणी पोरगीच द्यायला. ते पोरीचा बाप लग्न जमवतानाच म्हणतो आमची मुलगी शेतात काम करणार नाही. बरं ह्यांना काय पाहिजे? शेती पाहिजे. बरं नुसती शेती नको नोकरी पाहिजे. बरं जर नुसती नोकरी पण नको नोकरी असून शेती पाहिजे. आता सगळ्यांना सगळ्या गोष्टी नसतात. काहींना नोकरी येतं शेती नाही शेती येतं नोकरी नाही. त्या सगळ्या म्हणजे खरं सांगायचं म्हणे प्रश्न एकटा तुझाच नाहीये किंवा बादशाचा नाहीये. महाराष्ट्रामध्ये अशी लय मोठी समस्या आहे की काय होतंय की मुलींच्या पण प्रचंड अपेक्षा आहेत. तर मला काय वाटतंय की बाबा मुलींनी पण आपल्या थोड्याशा अपेक्षा थोड्या कमी केल्या पाहिजे. प्रत्येक बापाला काय वाटतं आपल्या मुलीला त्यांनी व्यवस्थित सांभाळावं हे पाहिलं पाहिजे. घरदार पाहिजे बाबा कमीत कमी स्वतःच आणि बायकोचं पोट भरण एवढं तरी त्याच्याकडे पैसा पाणी पाहिजे किंवा तेवढं कमावलं पाहिजे. गोष्ट खरी आहे. तर बादशा कसं आहे मला तरी असं वाटतं की बाबा तू अजून स्वतःच्या पायावरती उभा नाही तुला 2 रुपये कमावची अक्कल नाही वडापाव खायला तू माझ्यापाशी असतो. तरी पण मी काय म्हणतो का बघा तू काय कर काहीतरी धंदा पाणी कर चांगले 4 पैसे कमव. पहिली गोष्ट हे झालं. तुझं घराचं आहे ते घर तुझं जागा आहे तिथं थोडीशी तिथं घर बांध ते घर झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तू दारू सोड. बरोबर आहे. कुठल्याच बायकोला वाटत नाही की आपला नवरा व्यसनी असावा. तू दारू सोड. दारू सोडली ना तर त्याच्या आईला मी तुझ्या बरोबर मुलीचं लग्न लावून देतो. सोडली. क्या बात आहे. तात्या मोनी सोडली पण दारू सोडला नाही. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी चांदा चौकडी